अद्विका अतिश पाटील आणि त्याचबरोबर हितेन गणेश पाटील हे पाहत आहे या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्याचबरोबर अविनाश पाटील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी ज्यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनल हरलेल्या सामन्याला आकर्षक ट्रॉफ्या पुरस्कृत केलेत ते दाखवले गेलेत. अतिश पाटील देखील आहेत. आशीर्वाद पाटील यांच्या माध्यमातून प्रेस्टी पुरस्कृत केले ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर रोशन बजागे देखील या ठिकाणी ऑन स्क्रीनवर दाखवले गेले. ते सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. अतिश पाटील यांची मुलगी जिच्या नावाने प्रेक्षक स्टँड देखील उभारले. अद्विका ती सध्या आहे. त्याच्यासोबत हितेन आहेत. जशा पद्धतीने डीजे सूरजचं गाणं वाजतं तशा पद्धतीने हितेनचा प्रत्येक गाण्यावर नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. पप्पाने हल्दी कोणाच्याच सोडल्या नसतील आणि त्याचेच गुण हितेन पाटीलमध्ये घुसलेत. तर मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान पार पाडणार आहोत ज्यांच्या माध्यमातून 4 आकर्षक ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. ते मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणजेच अविनाशजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करूयात. रोशन बजाग यांच्या शुभेच्छा सन्मान पार पाडला जाईल. क्वार्टर फायनलचा सामना गमावल्यानंतर देखील तुम्हाला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. स्पर्धेचं एक वेगळं आयोजन म्हणजे ट्रॉफी आम्हाला अविनाशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभल्या गेलेत. त्यांचा या ठिकाणी हा सन्मान होत असताना रोशनजी बजागे यांच्या शुभ हस्ते मायाची शाल आकर्षक ट्रॉफी दिली जाते. या स्पर्धेची गोड आठवण आणि एक तुलसीचं रोप हिंदू संस्कृती आपली भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी इथे प्रयत्न केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. हे देऊन सन्मान होतो अविनाश पाटील यांचा. धन्यवाद आपण सहकार्य केले. स्पर्धेला जाऊया मॅचकडे. आयवा जेलसाठी अविनाश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये 200 रुपये अद्विका आणि हितेन या जोडीच्या माध्यमातून दिले जातील. जाऊया सामन्याकडे. पहिल्या राऊंडमधील शेवटचा सामना ओमसाई वाशेरे गोलंदाजी करताना दिसेल. टॉस जिंकल्यानंतर सलामीची जोडी स्ट्राईकला साजन. पहिला बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने आफ्टर करत ऑन साईडला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा लेग स्लिपमधून बॉल जाईल डी मध्ये सिंगल येते. लास्ट सेकंडवर कपिल बसार संघ जय श्रीराम या नावाने सातत्याने खेळतोय. कल्याण अंबरनाथ परिसरामध्ये आज संघ आपल्याला सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये दिसताना पाहायला मिळतोय. निलेश ओव्हर द विकेटने साधनसाठी हॅफ ट्रकल ऑप्शनच्या बाहेर होता. लाईन लेन दोन्ही खराब हेच सांगत असताना पंच वाईटचा इशारा असतात. एक्स्ट्रा धाव अवंतर धावेच्या मतीने धावपलक आता 2 वर जाऊन पोचेल. राईट अँड ओव्हर द विकेटने निलेश साधनसाठी क्रॉस बॅटने ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. वाशेऱ्या टीमला पॅनलाइज केले गेले 2 धावांनिशी कारण का 12th मॅन ड्रेसिंगमध्ये पूर्ण नाहीये. पायामध्ये चप्पल आहे. कंपल्सरी ड्रेसिंगमध्ये तुमचा 12th मॅन असणं गरजेचं आहे. निलेशचा बॉल साजनसाठी ऑफ स्टंपच्या आत आले. त्यावेळेस ऑन साईडला शॉर्ट डाऊन पुल केलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या पलीकडे हा कडक षटकार. तिला धावांत येत नव्हत्या परंतु आता साजनच्या बॅटमधून हा षटकार आला. मलंगड क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने वसारकरांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हॅप ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला फेकून दिलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील जाईल बॉल प्रेक्षकांच्या भेटीसाठी उत्तुंग षटकार. त्यांची हॅट्रिक जर झाली तर ब्यू बेटल या शॉपच्या माध्यमातून त्याचे प्रोप्रायटर विकास बजागे टी शर्ट पुरस्कृत केले गेले आणि ते घेण्यासाठी तुम्हाला पडघ्यामध्ये जावं लागेल. पोलोचं टी शर्ट दिले जाईल. षटकरांची हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल निलेशचा साजनसाठी फुल टच होता. लेग स्टंपवर पुल करण्याचा प्रयत्न हिट करता आला नाही परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता हेच सांगत असताना पंच अमर पटेल मुख्य पंचांच्या भूमिकेने त्यांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावीच्या मतीने आता धावपलक झपाट्याने पुढे जाते. 15 वर स्कोर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात केली वसार टीमने.
ओव्हर पिच होता, बॅटची कडा आणि स्लिपमध्ये झेल, विकेटचं पतन. पहिला झटका लागलाय श्रीराम स्पोर्ट बसा टीमला. फलंदाज बाद साजन. मल्हार किरवली टीम, त्याचबरोबर भादवड बी टीमच्या कॅप्टन आपण यातील विजय होणारा संघ आणि गोरसे यांच्यामध्ये एक मॅच असेल आणि त्याच्यानंतर आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. 3 संघ राहतील तिसऱ्या फेरीसाठी. एक नशिबाची चिठ्ठी तुम्हाला क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन जाईल. नशिबाची चिठ्ठी निघाली की तुमच्या खात्यामध्ये एक ट्रॉफी असेल. क्वार्टर फायनल हरल्यानंतर देखील ट्रॉफी सूट केलेली आहे. ते मान्यवर अविनाश पाटील या ठिकाणी जोडलेत. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर यावेळेस ताकदीने ऑन साईडला बॅट फिरवली, क्रॉस बॅट फिरली, बॉल हवेत होता परंतु दुसऱ्या प्रयत्नात तो झेल आणि दुसरा झटका लागल्या बसा टीमला. फलंदाज बाद होईल दुर्गेश. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वसा टीमची धावसंख्या 15 2 विकेट. पॅनल्टीच्या 2 धाबा आता ऍड केल्या जातील. वासरे टीमला 2 धावांची पॅनल्टी दिली गेली. म्हणजे सुधारित धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलक 17 2 विकेट. 2 विकेट जरूर पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्या निलेशने, परंतु 17 धाबा देखील खर्च झालेत. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर क्रिश, नॉन स्ट्राईक एनवर कपिल. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज रितेशवर दिली गेली आहे. रितेशच्या समोर क्रिश. पहिलं पॉवर पेचं षटक समाप्त झालंय. तिथे पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. साजनच्या माध्यमातून 2 षटकार आले आणि तो आता बाद झालाय. स्ट्राईकला कपिल. यावेळी सकुट टप्पा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या ओव्हरमध्ये देखील हॅफ ट्रॅकर बॉल भरपूर टाकले, त्याचा फायदा नक्कीच झाला बॅटिंग करत असताना वसळ टीमला. परंतु त्यानंतर त्याच गोलंदाज निलेशने 2 विकेट देखील मिळवून दिल्या. ऋतिकचा पहिला बॉल डॉट. कपिलसाठी राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस खेचून मारलाय, उडवलाय. हा बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ क्षेत्राच्या जातामध्ये चांगला झेल काऊ कॉर्नर मध्ये. तिसरा झटका लागत असताना कपिलच्या रूपाने. सोपानची पाटील या ठिकाणी सोडले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या माध्यमातून टॉच बॉक्स पुरस्कृत केलेला आहे. रोहिदास पाटील स्वर्गीय बबन जाधव यांच्या स्मरणार्थ टॉच बॉक्स पुरस्कृत केले. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. विकेट 3 गेलेत, धावा चांगले जमा झालेत. रितेश नवीन बॅटर प्रभूसाठी यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी स्टिकरवर टॉपवर लागला. बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये अडवला, तोपर्यंत 40 सिंगल धाव पूर्ण झाली आहे. प्रभूच्या खात्यामध्ये सिंगल येते, 18 जाऊन पोचले. परंतु रितेशने या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 3 बॉलमध्ये 1 धाव फक्त खर्च केली आहे. ओव्हर द विकेटने क्रिशसाठी ऑफस्टमच्या आत आले, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, टायमिंग मिस झालं होतं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत आले होते. सर्कलमध्ये बॉल हवेत होता, झेल घेण्याचे चांगले प्रयत्न केले, कॅच सुटली आणि त्याच्यानंतर 2 धावा पूर्ण झाल्या. धावपले 19 वर. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, पॅनल्टीच्या 2 धावा, एकूण 17 धावा होत्या. परंतु या ओव्हरमध्ये धावा रोखल्यात. एक चांगल्या
रूलवर येत असताना ही गोलंदाजी आपल्याला रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रभावित केलं. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट काऊ कॉर्नर असे क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. लॉंग ऑफ देखील आहे. लॉंग ऑन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. क्रीजसाठी आखूट टप्पा होता. पुढे जात असताना खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तेवढं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल जाईल टी झोन मध्ये. सिंगल येते. एकीकडे वसा टीमचा विचार केला तो सातत्याने मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तिकडे क्रिकेट खेळत असतो, तर दुसरीकडे ओमसाई वाशेरे संघ पडगाव विभागातील संघ यांच्यामध्ये लढाई. दोन तालुक्यातील वेगवेगळे संघ आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेट सध्या चर्चेत राहिले संपूर्ण देशामध्ये. एक गाव एक संघ आपण मैदानामध्ये उतरत असतो. गावाची नाव, गावाचं ओळख, गावाची चर्चा सातत्याने होत असते. या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून खेळायला संधी मिळाली नाही तरी गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मैदानामध्ये खेळाडू उतरत असतात. ते ग्रामीण क्रिकेट. पुन्हा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. 360 डिग्रीमध्ये फिरला बॅटर. षटपाट सजवत असताना अपील केली. बॅटची एज आणि इथे फलंदाज बाद. प्रभूच्या रूपाने चौथा झटका लागलाय वसार टीमला. ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं आणि त्याच्यासाठी सहकार्य केले गेले विष्णुदादा चंदे, पडगाव विभागाचे भाग्य विधाता, जिल्हा परिषद गट पडगाव बोरिवली याचे सदस्य देखील राहिलेत. त्यांचं विशेष धन्यवाद. आणि GTCच्या माध्यमातून टेलिकास्ट होत असताना तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि त्याचबरोबर वांद्रेच्या या क्रीडा नगरीवर ते देखील प्रेक्षक मागील 2 दिवसापासून जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अतिची पाटील असतील, गणेश पाटील आणि त्याचबरोबर आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या या स्पर्धेची चर्चा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वसा टीमची धावसंख्या 21 वर 4 बडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने जरूर 2 विकेट घेतले परंतु 17 धावा देखील खर्च केल्या होत्या. परंतु कमबॅक केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये रितेशने. 4 धावा 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. षटक क्रमांक 3 रुद्राक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर क्रिश. शॉर्ट ऑन पुल केलाय. बॅट क्लोज केली आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट क्लोज केली होती म्हणून अगदी बॉल खालून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. डीप स्क्वेअर लेग मध्ये कुमारी अद्विका अतिश पाटील प्रेक्षक स्टँड अपर पावते. सौजन्य प्रशांत पाटील महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून तिथे सध्या गोरसोये संघ या स्पर्धेचा आनंद घेत असताना ज्यांच्या नावाने स्टँड उभा केले ती अद्विका सध्या मुख्य व्यासपीठावर. तिचं देखील स्वागत. मागचा पाय वागवत असताना स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली क्रिशने. धावपतच्या रूपाने विकेटचं पतन. विकेट क्रमांक 5 वर डाऊन होत असताना वसाळ टीमचं. झटका लागले. सुरुवात दमदार केली होती बॅटिंग करत असताना साजनने. चेंडूला साजनचं घर पाठवण्याचं काम त्याने केलं होतं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले परंतु त्याची विकेट गेली आणि त्याच्यानंतर पत्त्यांचा डाव ज्या पद्धतीने कोसळतो तसा धावांचा डोंगर देखील कोसळलाय. 22 वर 5 विकेट. तिसरं षटक रुद्राक्षचं पाहायला मिळतं. नवीन बॅटर यावेळेस बॅटची काढा. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल जाईल डी झोन मध्ये. सिंगल येते. मैदानाचा विचार केला तर जुपाडा एकवीर जुपाडा संघ PTC मध्ये खेळतो त्यांचं मैदान असेल. त्यानंतर आमनेकरांचं मैदान असेल. शापूरचं खाडे मैदान असेल आणि वांद्रेकरांचं हे मैदान. हे मैदानाचा भौगोलिकता विचार केला ते 4ही मैदान यांची भौगोलिक रचना सारखी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी समोर ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक गॅप शोधता आला नाही. क्षेत्ररक्षक पोचतील काऊ करण्याचे तोपर्यंत सिंगल धाब येते. टीमची धावसंख्या 24 वर 5 विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट. या ओव्हरमध्ये देखील रुद्राक्षने 1 विकेट मिळून दिली. पुढचा बॉल यावेळी स्केचून मारलाय. बॉटमिनचा संपर्क. बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि चांगला झेल. 6वा गडी बाद.
गाणं भाडलं जातं तसं त्यांचं नृत्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये मिस्टर हॅरी सरांनी मैदानामध्ये नृत्य केलं होतं. मिस्टर हॅरी सर कांबा वरफचे डान्सिंग पंच, सध्या ते सुरतमध्ये आहेत. मी त्या दिवशी देखील चर्चा केली. मिस्टर हॅरी सर गुजरात असेल, कर्नाटक असतील, गोवा असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नाव पोचले, चर्चेत राहिलेलं नाव मिस्टर हॅरी सर. आता मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना इतेन आणि अद्विका गतीचा भन्नाट वापर, लेग स्टंपवर यॉर्कर होता, लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येत असताना एक्स्ट्रा धाव खर्च केली या ओव्हरमध्ये. धावपलक 25 वर, विकेट गेलेत 6. या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. एक्स्ट्राच्या मदतीने 1 धाव 2 विकेट, एकूण 3 धावा खर्च केलेत 5 बॉलमध्ये. रुद्राक्षने प्रभावित केलं. रुद्राक्षने शेवटचा बॉल हवेत आहे, उंची भरपूर आहे, अंतर कमी, लॉंग ऑन मध्ये झेल, फलंदाज बाद. 7वा झटका लागत असताना वसा टीमला. आणि मागच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये 22 धाबा महत्वाच्या सामन्यामध्ये डिफेन्स केला पीटीसीतील एक मजबूत संघ वाफाले ए टीमने, जो सुपर 4 मध्ये केले. भादवड बी टीमचे काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण पडद्याच्या मागे बसायचे, आयोजकांना सहकार्य करायचे. 26 धाबांची आवश्यकता असेल दुसऱ्या डाबामध्ये आणि सामना जो जिंकेल त्याची फाईट होईल गोरसे एच्या विपक्षामध्ये. म्हणजे पुढील सामना देखील महत्त्वाचाच असेल. समाधानकारक स्कोर उभा केले वसाळ टीमने बॅटिंग करत असताना. साजनने चांगली बॅटिंग केली. पहिल्या इनिंगची समीर आपण जर विचार केला तर साजनच्या बॅटमधून 13 धावा होत्या. बाकी सर्व फलंदाज एका पाठोपाठ एक जात असताना 7 विकेट त्यांनी गमावल्यात. गोलंदाजीने नितेशने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा, पॅनल्टीच्या 2 धाबा, अशा एकूण 17 धाबा खर्च झाल्या होत्या. 2 विकेट निलेशने जरूर घेतल्या, परंतु निलेशने घेतलेली साजनची विकेट खूप महत्त्वाची होती. साजन जर शेवटपर्यंत राहिला असता तर धाबा भरपूर जमा झाल्या असत्या. त्याची विकेट किमती होती. त्यानंतर रितेशने 4 धाबा 2 विकेट, स्लॉग ओव्हरमध्ये, डेप्थ ओव्हरमध्ये रुद्राक्षने 3 धाबा देत असताना 3 विकेट घेतल्या. गोलंदाजी चांगली राहिली. आता 26 धाबांचं टार्गेट आहे. 8.75 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी ओमसाहेब आशरे टीमसाठी. पेपर तेवढा सोपा देखील नाहीये. त्याच्यासाठी हा सामना आपल्या बाजूमध्ये झुकवायचा असेल वसार टीमला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. वसार संघ मैदानामध्ये येत असताना आपण मैदानामध्ये पाहू शकता एस्टनच्या पाठीमागे कित्येक बॅनर लावले गेलेत, त्यांची देखील आपण चर्चा करूयात. शांतारामजी मोरे साहेब हॅट्रिक आमदार आपल्याला पाहायला मिळतात. विष्णुदादा चंते, गोल्डन मॅन सचिन घोडविंदे यांना देखील दाखवले गेले. पण पाहू शकता हे दृश्य, निलेशजी पाटील साहेब असतील, ओमकारजी बजागे असतील, त्यानंतर शिवाजी बजागे असतील, हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे, विष्णुदादा चंदे, गोल्डन मॅन सचिन घोडविंदे, योगीचे आजारे, खानप्याचे उद्योजक निलेशजी गुरव, बीजेपीचे मोठे नेते अंबाडी विभागातील राजेशजी गायकवाड, सुभाषजी कतोरे, प्रशांतजी पाटील महाराष्ट्र पोलीस, गोल्डन मॅन रुपेश जाधव, प्रकाशजी भोईर शिवसेनेचे नेते, उद्योजक करणजी म्हात्रे साबतगावचे आणि त्यानंतर दले पाड्याचे गोल्डन मॅन चेतन पाटील यांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतं. खूपच चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅनला विनंती करेन की मुख्य व्यासपीठावर अद्विका आणि त्याचबरोबर हितेन त्यांना देखील फोकस करायचे. डीजे सूरज एक सॉन्ग वाजवायचे. आपण ऑन स्क्रीनवर हितेनचं नृत्य आपण पाहणार आहोत. आपण मुख्य व्यासपीठावर पाहिलं हितेन गणेश पाटील यांचा मुलगा आहे. जसं गाणं वाजतं तसं त्याचं नृत्य, त्याच्या अंगामध्ये नाच येतो. आणि त्याचबरोबर अद्विका अतिश पाटील जे मुख्य आयोजकांच्या भूमिका आहेत त्यांची मुलगी, त्यांच्या नावाने देखील प्रेक्षक स्टँड आणि खेळाडू स्टँड उभारले गेले. जाऊया मॅचकडे.
मैदानाच्या बाहेर आयवा झेल पकडला तर तब्बल 300 रुपये मिळतील. अविनाश जाधव यांच्याकडून 100 रुपये, गणेशजी पाटील मुख्य आयोजक आहे त्यांच्याकडून देखील 200 रुपये दिले जातील. शतरक्षण सजून घ्यायचे. सलामीची जोडी खेलपट्टीवर पोचली गेली. 3 ओव्हरमध्ये 26 धावांची आवश्यकता असेल ती ओमसाई वाशेरी टीमला. पडगा टेनिस क्रिकेट आणि या पडगा परिसरामध्ये वाशेरा टीमचं नाव देखील क्रिकेटच्या या पटलावरती आदराने घेतलं जातं. चांगलं क्रिकेट सातत्याने वाशेरे गावेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एनवर शुभम, नॉन स्ट्राईक एनवर अनिकेतची जोडी खेलपट्टीवर पोचली गेले. वसा टीमच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरसाठी किसन आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवला गेले. राईट हँड बॅटरसाठी लॉंग ऑन आहे. मिड विकेट पूर्णपणे खाली ठेवले गेले. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्याचा प्रयत्न. पॉइंट आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीने 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. विकेट किपर गली क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक. राईट हँड राऊंड विकेटने पहिलाच बॉल फुल टॉच ट्राय केलाय. चांगला स्ट्रोक होता परंतु सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. नंतर बॅटरला वाटलं की समोर खेळण्यापेक्षा क्रॉस बॅटने जर टर्न केलं असता, फुल टॉच थोडासा होता तर धावा आल्या असत्या. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. शुभम स्ट्राईक एनवर राऊंड विकेटने किसन. शॉर्ट लेन होती, शॉर्ट लेन होती, त्याला हुक करून दिला. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डी झोन मध्ये. पहिल्या बॉलचा विचार केला तर पहिल्या बॉलवर लेंथ थोडीशी पुढ्यात टाकली होती. पुढल्या लेनचा बॉल होता. दुसऱ्या बॉलवर लेंथ कमी करण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपवर ठेवला होता, हुक केला होता. स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये डी झोनच्या माध्यमातून सिंगल धाबा येते आणि त्या स्ट्राईक बदलले गेले. स्ट्राईकवर अनिकेतला आणण्याचं काम केले. शाहिद खान प्रेझेंट. एकता ट्रॉफी आपण मागच्या आठवड्यामध्ये डे नाईट स्पर्धा पाहिली. मी देखील तिथे समालोचन कक्षामध्ये होतो. 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड अनिकेतच्या नावावर राहिले. तो अनिकेत राऊंड विकेटने किसन अनिकेतसाठी हॅप ट्रॅकर ऑन साईडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुल केला आणि चेंडूला गोल केला. येतोय षटकार. षटकाराने आपल्या डावाला सुरुवात करत असताना अनिकेत चौकार मॅन आहे पीटीसीचा. आज वाशेरा संघ ओमसाई या नावाने खेळतोय आणि चेरोबा स्पोर्ट वाशेरा संघाने मात्र टायटल जिंकलं होतं एकता ट्रॉफीचं. 12 वर्ष 12व सीझन एकता ट्रॉफी. डे नाईट शाहिद खान यांची आपण ट्रॉफी पाहतोय. ज्या ट्रॉफीची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होते. त्या मॅचमध्ये पीटीसीचा डायमंड, ब्लॅक डायमंड म्हणून ज्याची चर्चा रहते, हिरामन शेलारने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. आरसीसी रायाच्या विपक्षामध्ये ती मेगा फायनल कोणी विसरू शकत नाही. 4 ओव्हरमध्ये 70चं टार्गेट ठेवलं होतं. खरं तर त्या मॅचसाठी मी पोचू शकलो नाही. त्याच्या आदल्या दिवशी मी समालोचन कक्षामध्ये कुणाल दत्ते यांच्यासोबत होतो. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये. सिंगल येईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील. 2 धाब्यानिशी धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 वर. एकापेक्षा एक मॅचेस तिथे पाहायला मिळाल्या होत्या. भिवंडीतील दिग्गज संघांचा प्रवेश त्या ठिकाणी होता. एकतेचं प्रत्येक या पडगा विभागाची एकता त्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली. 5वा बॉल किसनचा अनिकेतसाठी. लेन चांगली होती. अपील केलीये परंतु पंच सांगत असताना की बॅटचा संपर्क झाला म्हणूनच बॉल खूपच दूर गेला. गतीचा वापर केला होता गोलंदाज साजनने. डी झोनच्या माध्यमातून सिंगल येते. धावफलक जाऊन पोहोचेल ती 10 वर. किसन गोलंदाज आहेत. साजनने बॅटिंग चांगली केली. पहिल्या डावामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्याने अशाच पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो ओमसाई वाशेरी टीमवर. शेवटचा बॉल किसनचा. शुभमसाठी हॅप ट्रॅकर शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी वर लागलाय. स्टिकरवर संपर्क झाला होता. बॉल चाललाय काऊ कॉर्नरकडे, सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार येतोय माध्यमातून. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओमसाई वाशेरी टीमची धावसंख्या बिनबाद 14.
ते पोचवत असताना की त्यांचा मुलगा प्रत्येक गाण्यावर नृत्य करतो न सांगता, तर त्यांनी माहिती दिली की गणेश देखील डीजेच्या भूमिकेमध्ये होते. डीजेचा नाद त्यांना देखील होता. कोणाला क्रिकेटचा नाद, कोणाला गाणी वाजवण्याचा, कोणाला डान्स करण्याचा, कोणाला डान्सिंग अंपायरचा, कोणाला क्रिकेटचा, तर कोणाला कोणाकोणाचा. त्याची चर्चा आपण ऑन माइक करू शकत नाहीत. त्याचे गुण इतेनमध्ये आहेत. इतेनच्या नावामध्ये खेळाडू कक्ष देखील उभारले. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. 26 धावांची आवश्यकता असताना आता सामना खुला झाले. फक्त 12 धावांची गरज. 12 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तन्मय यातील विजेता संघ गोरसे एच्या विपक्षामध्ये फाईट करेल. गोरसे बीच्या विपक्षामध्ये फाईट करेल. जय बजरंग गोरसे ए विपक्ष विजय संघ. गोरसे ए संघ देखील आपण कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये पाठवायचे. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये झाली तर हा सामना तिसऱ्या ओव्हरपर्यंत पोहोचेल. समोर बॅटर अनिकेत. यावेळी क्लीन बोल्ड दांडी गोल केले, परंतु नोचा इशारा येतोय. सुरुवातीला यावर वेगळे नियम होते, परंतु आता फुल टच बॉलवर जर दांडी गुल झाली तर नोचा इशारा देखील येणं गरजेचं असतो किंवा दिला जातो. इथं तेच पंचाने सांगितले. DRSचा तुम्ही वापर करू शकत नाहीत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मिस्टर विकी सर यांनी नोचा इशारा दिले. याचं कारण मी सांगेन, एखादा बॉल जर खूपच वर फेकला गेला आणि तो जर फलंदाजाच्या डोक्यावरून स्टंपवर पडला तर फलंदाज बाद कसा देता जाऊ शकतो, याचा विचार करून आंतरराष्ट्रीय नियमामध्ये या नियमामध्ये बदल केला. पूर्वी आऊट घोषित द्यायचा, परंतु आता नोचा इशारा देखील फुल बॉलवर येऊ शकतो. हे पंचांनी ऑनफिल्ड अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे का? ऑनफिल्ड अंपायर घेऊ शकतात, परंतु त्यांनी नो चेंडू घोषित केलंय. रिव्ह्यूचा वापर केले नो साठी. तिसरे पंच यांना मी कंट्रोल रूम मध्ये आमंत्रित करतोय. बीमरचा नो आहे की नाही याच्यासाठी आता तुम्हाला वाट पाहावी लागेल. डिसिजन पेंडिंग. नो बॉल. चांगला निर्णय मुख्य पंचांचा. नो बॉल, त्यामुळेच बॅटर बाद नसणार आहे. एक्स्ट्रा धाव येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोचली ती 15वर. पहिलाच बॉल खराब टाकला. 26 धावांचं रक्षण करायचे. अशा पद्धतीने गोलंदाजी करून चालणार नाहीये. वसा टीमला खूपच वर होता. शरीरावर थोडासा स्पर्श होत असताना तो बॉल एस्टनवर आदळला होता. रिप्लेच्या माध्यमातून ते दृश्य पाहायला मिळालं, कारण का चालू मॅचमध्ये एवढ्या दुरून ते दृश्य दिसणं खूप कठीण जातं समालोचन कक्षातून, परंतु रिव्ह्यूच्या माध्यमातून ते दृश्य स्पष्ट झालं. थोडीशी वाट पाहावी लागेल अजूनही पुन्हा क्रिकेट चालू होण्यासाठी. नो बॉल तर घोषित केलंय, परंतु त्यानंतर तो बॉल डी झोनमध्ये गेलाय का यासाठी पुन्हा एकदा पंचातास कंट्रोल रूमची मागणी केली. टीव्ही पंचांची मागणी केली. डिक्लेअर झोनमध्ये बॉल केले. या 2 धाबा येतील, जे टीमची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचेल. 10 धाबांची गरज 12 बॉलमध्ये. ऑन सेटला खेचून मारलाय, पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल जाईल का? प्रेक्षकांच्या भेटीसाठी कडक षटकार.
खेचून मारला होता ऑफ स्टंपच्या, थोडासा आत आला आणि खेचून मारला पुढे करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल समोर गेला. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयवा झेलसाठी प्रयत्न झाले, तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकाराला टीमची धावसंख्या 22 वर फक्त 4 धावांची गरज. अनिकेत चांगली बॅटिंग करतोय, प्रभावित केलं. 15 धावांचं योगदान अनिकेतने दिले. यावेळी समोर उडवलाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच सुटली आहे, बॉल कव्हर मध्ये चाललाय. 2 धावा पुन्हा जोडल्या जातील का? त्या 2 धावा जोडत असताना टीमची धावसंख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 धावांची गरज. 3 ओव्हरचा सामना पहिल्या 2 ओव्हरमध्येच समाप्त आता होत असताना एकतर्फी लढाई पाहायला मिळाली, कारण बॅटिंग चांगली केली अनिकेतने, प्रभावित केलं. आकर्षक फटके सजवण्यासाठी हा फलंदाज नेहमीच चर्चेत राहिले. वैयक्तिक 17 धावांचं त्याने योगदान दिले. यावेळी इनसाइड आउट, हवेत बॉल जाईल डी झोन मध्ये, सिंगल येते. स्कोर बरोबरीचा झालाय, फक्त एखाद्या विची गरज असेल ओमसाहेब आश्चर्य टीमला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये किसनने 16 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार देखील तन्मयच्या विपक्षामध्ये अनिकेतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. याआधीच उल्लेख केला होता की वाशेरी टीमचं, वाशेरी गावाचं क्रिकेट सातत्याने पडगा विभागामध्ये चांगलं राहिले. शांत संयमी क्रिकेट. फुल टच होता, फुल टोल वसूल करताना बॅटची एज, त्यानंतर बॉल पायावर जाऊन अडवलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव पूर्ण होते. त्याचबरोबर सामना समाप्त झाला आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच ओमसाई वाशिरे टीमने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच, मॅचची समरी तुमच्या समोर. मॅन ऑफ द मॅच 7 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना 18 धावा त्याच्या बॅटमधून आला असा रन मशीन ऑफ वाशेरे अनिकेत ठरले मॅचचा हिरो.